नमस्कार. बरेच दिवस विचार करत होतो की यूट्यूबच्या निमित्ताने काहीतरी धर्माविषयी योग्य अयोग्य जे विचार प्रसारित होत आहेत त्याच्याबद्दल काहीतरी बोलावं. काय होतं, अनेक लोक प्रश्न विचारतात, त्याच्याविषयी विचार केला जातो, त्याचं उत्तरही शोधलं जातं, परंतु ते कुठे असं लेखी पण असं मी करत नाही आणि तसं नसल्यामुळं त्याचं कुठेतरी त्याची नोंद कुठेही ठेवली जात नाही आणि पुन्हा पुन्हा ते प्रश्न येत राहतात. म्हणून सध्या मीडिया किंवा यूट्यूब अशा प्रकारच्या ह्या सगळ्या विषयांचा अधिक वापर होतो आणि लोक वाचण्यापेक्षा सुद्धा या गोष्टी पाहण्यामध्ये ऐकण्यामध्ये अधिक रस दाखवणारे आहेत. त्याच्यामुळे आपणही यूट्यूबवर ह्या अशा शंकांचं समाधान जे असेल ते व्हिडिओच्या रूपामध्ये ठेवावं अशा प्रकारे विचार केला. असाच एक प्रश्न आला. पाठीमागेही मी 1-1.5-2 वर्षापूर्वी गणपती विसर्जनाबद्दल एक व्हिडिओ केला होता की गणपतीला वाहिले जाणारं निर्माल्य वगैरे जे पूजेमध्ये सांगितलं आहे, शास्त्राने सांगितलेलं आहे, ते धर्मतः त्याचं निसर्गामध्ये विघटन होणार आहे. म्हणून ते पाण्यात इकडे तिकडे कुठेही टाकलं तरी ते टिकत नाही आणि त्याच्यामुळे दूषित होणे, पाणी दूषित होणे किंवा इतरत्र सुद्धा काही घाण निर्माण होणे अशा प्रकारचा विषय होत नाही. परंतु जे विज्ञानाने निर्माण केलेले POPचे गणपती आहेत किंवा प्लॅस्टिकचे जे हार किंवा फुलं आहेत ती जर पाण्यामध्ये टाकली किंवा विसर्जित केले तर मग त्याचं विघटनच होत नाही आणि मग विज्ञानामुळे जो दोष निर्माण झाला त्याचं खापर धर्माच्या माथ्यावरती फोडून धर्माला विरोध करत बसणारे लोक म्हणजे निर्बुद्ध अशा प्रकारचे लोक आपण म्हणू शकतो त्यांना, आणि असे लोक आपल्याकडे बरेच दिसतात. म्हणून सदसद विवेक बुद्धीने विचार करून प्रत्येक गोष्टीविषयी विधान करणं हे अतिशय आवश्यक आहे. असाच एक व्हिडिओ माझ्याकडे आलेला आता एक 4-8 दिवसापूर्वी आणि यूट्यूबवरचा एक पॉडकास्ट आहे. सध्या पॉडकास्टचं एक सत्र सगळीकडे सुरू आहे, त्याची एक लाट आहे. तर एका ओळखीच्या व्यक्तीने पाठवला आणि रामायण, महाभारत इत्यादी विषयांवरती हा व्हिडिओ आहे. तर त्यामध्ये बरेच विषय आहेत. मी अगदी थोडक्यात आणि साधं सोपं सांगणार आहे, कारण की त्या व्हिडिओमध्ये जे बोललं गेलेलं आहे रामाबद्दल किंवा इतर म्हणजे अन्यही असे प्रकार आहेत की देवतांबद्दल काही बोललं जातं, तर त्या व्हिडिओमध्ये जे बोललं गेलेलं आहे त्यासाठी फार अभ्यास करण्याची सुद्धा आवश्यकता नाही आहे. सहज सोप्या पद्धतीने जे सगळं जगात प्रसिद्ध आहे, पण कुठेतरी अभ्यास करणारे लोक जे आहेत यांना आपल्याला फार असं काही कळलं अशा प्रकारे वाटतं आणि मग ते काहीतरी कुठेतरी अशा व्यासपीठासारख्या किंवा मीडियासारख्या आपण त्याला प्लॅटफॉर्म म्हणतो अशा प्रकारे ठिकाणी येऊन ते आपलं झालंय असा भास झालेलं जे ज्ञान आहे हे ज्ञान सांगायला सुरुवात करतात. मुद्दाम असं थोडं तिरक्या शब्दांमध्ये बोलतोय कारण की त्याशिवाय मनुष्याची बुद्धीच जागृत होत नाही असं दिसतंय. वास्तविक असं बोलणं योग्य नाही आहे, परंतु तरीसुद्धा बोलावं लागतंय की सदसद विवेक बुद्धी कुठेतरी जागृत व्हावी आणि उठसूट धर्माविषयी, देवांविषयी जे लोक बोलण्याचा प्रयत्न करतात आणि काहीतरी बाष्कळ विधानं करतात, तर अशा प्रकारच्या लोकांच्या बुद्धीला जरा चालना मिळावी म्हणून हे अशा प्रकारे थोडं तिरक्या शब्दांमध्ये बोलत आहे. तर त्या पॉडकास्टमध्ये व्हिडिओमध्ये जे बोललं आहे त्याबद्दल आता सांगतो की रामायण साधारण कधी घडलं असावं, महाभारत कधी घडलं असावं, तर अशा प्रकारे आणि मग त्यामध्ये मारुतीविषयी बद्दल विचार आले, इत्यादी अनेक गोष्टी आलेल्या आहेत. काही 2-3 विषयांचं खंडन करतो.
तर अभ्यास करताना व्हिडिओ सांगताना काही विषय चांगले छान सांगितले, पण जसं गाईला गवत घातलं आणि काही गवत खाल्ल्यानंतर गाईला जाणीव झाली की आता आपलं पोट भरले की उरलेलं गवताची ती नासधूस करते. मग ते इकडे तिकडे फेकेल, शिंगावर घेईल, पायदळी तुडवेल. असं लहान बाळाला जर वाढलं जेवायला तर थोडं निम्म अर्ध जेवण झालं की त्याला जाणीव झाली की आता आपलं पोट भरलंय की त्या उरलेल्या अन्नाची ते नासाडी करतं. तसं ह्या लोकांना जेव्हा आपल्याला काहीतरी कळलंय अशी जाणीव होते किंवा आपल्याला काहीतरी कळतंय अशी जाणीव होते की नंतर ते पुन्हा त्याची नासधूस करायला सुरुवात करतात. तसं रामायण कधी घडलं असावं, महाभारत कधी घडलं असावं हे सांगताना 5000 वर्षापूर्वी साधारण ढोबळता, पुढे मागे असे 200 वर्ष असतील, अगदी गणित काढून बोलत नाही आहे मी, 5,000 वर्षापूर्वी महाभारत झालं हे ठीक आहे. पण 12 किंवा 14,000 वर्षापूर्वी रामायण घडलं असं कसं म्हणता येईल? त्या व्हिडिओमध्ये असं सांगितलेलं आहे. तर आणि लेखकांची नावं घेताना मराठी भाषा कशी बदलत गेली हे सांगत असताना रामदास स्वामींचं, ज्ञानेश्वर महाराजांचं नाव घेतलेलं आहे त्या व्यक्तीने. याचा अर्थ तुम्ही जर रामदास स्वामींचं जर काही वाचन केलेलं आहे लेखन, तर त्यांनी दासबोधामध्ये प्रत्येक युगाची 1-1 लाख आणि वर काही हजार अशा प्रकारची युग वर्षांची संख्या आहे असं स्पष्ट सांगितलं. तर 12,000 वर्षापूर्वी 14,000 किंवा 14,000 वर्षापूर्वी रामायण घडलं आणि लगेच पुन्हा 7-8 वर्षानंतर म्हणजे आतापासून 5,000 वर्षापूर्वी महाभारत घडलं असं कसं शक्य आहे? मध्ये कित्येक लाखो युग वर्ष गेलेली आहेत त्या ठिकाणी. तर हा एक विषय झाला. आणि दुसरी गोष्ट मला महत्त्वाचा बोलायचा मुद्दा जो आहे तो हा आहे की मारुती हा जो वानर रूपामध्ये घेतलेला अवतार आहे भगवान शंकरांनी, तर त्याच्याविषयी अतिशय अनभ्यासच केल्यासारखं वाटतं. आणि तो कसा मनुष्यच आहे आणि वानर रूप म्हणजे वानर वेश त्याने धारण केला होता, त्या मनुष्य रूपी व्यक्तीने वानर वेश धारण केला होता आणि म्हणून तो मारुती हा वानर आहे अशा प्रकारे त्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे. साधी गोष्ट आहे. रामायणातली सुद्धा सुंदरकांडातली काही उदाहरणं घेतली गेलेली आहेत. रामाच्या आणि मारुतीच्या भेटीचा जो प्रसंग आहे त्याचं उदाहरण घेतलेलं आहे. सीतेच्या आणि मारुतीच्या भेटीचा जो प्रसंग आहे त्याचं उदाहरण घेतलेलं आहे. युद्धामध्ये जेव्हा राम वानरांना सांगतात की वानर रूपातच युद्ध करा, का तर आपल्याला ओळखता यावं की आपले कोण आहेत आणि शत्रूचे लोक कोण आहेत हे समजण्यासाठी म्हणून. पण याचा अर्थ असा झाला का की ते मनुष्य होते, ते मायावी होते, त्यांच्याकडे अनेक वेगवेगळ्या शक्ती होत्या, शत्रूचं सारखंच रूप घेऊन शत्रूच्या संघामध्ये घुसून, घोळक्यामध्ये घुसून शत्रूला मारणे इतकी त्यांची सामर्थ्य होती. परंतु रामांनी त्या ठिकाणी असं सांगितलं की मुद्दाम तुम्ही कुठल्याही मायावी रूपांचा उपयोग करू नका, वानर रूपातच युद्ध करा, म्हणजे आम्हाला कळेल की तुम्ही वानर जे आहेत ते आपल्या बाजूचे कोण आहेत आणि शत्रू सैन्य म्हणजे रावणाचं सैन्य कोणतं आहे. तर इतका साधा हा विषय आहे. याचा अर्थ तो मनुष्य होता, वानर नव्हता असं विपरीत अर्थ करण्याचं काय कारण आहे? आणि काहीतरी आपल्याला समजले असं समजून ते जगासमोर सांगितलं गेलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी की मारुतीच्या आणि सीतेच्या संवादाविषयी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की सीतेला भेटायला गेल्यानंतर मारुती वृक्षावरती बसले असताना त्यांनी असा विचार केला की मी कुठल्या भाषेत बोलू. तर मी संस्कृतमध्ये बोललो तर सीतेला वाटेल की मायावी रावणच या ठिकाणी आलेला आहे की काय, मग मी आपलं सामान्य भाषेत बोलतो असा मारुतीने विचार केला. आता याचा अर्थ मारुती हा मनुष्य होता असा कसा होतो? मारुती हा विद्वान होते, मारुती राय हे विद्वान होते, त्यांना सगळ्या प्रकारच्या कला सगळ्या प्रकारच्या विद्या अवगत होत्या.
त्याच ठिकाणी सीतेचा संवाद जेव्हा सुरू होतो, मारुतीचा आणि मारुतीरायांचा आणि सीतेचा संवाद सुरू होतो, तेव्हा सीतेने स्वतः प्रश्न विचारलाय की नरांचा आणि वानरांचा संगम कसा झाला, त्यांची मैत्री कशी झाली, हे विचारल्यानंतर सुद्धा मारुतीने सुग्रीवाच्या आणि रामाच्या भेटीचा प्रसंग सांगितला आणि कसं रामाने सुग्रीवाला मदत करून वालीचं वध केला आणि सुग्रीवाला त्याचं राज्य परत मिळवून दिलं आणि आता सीतेच्या म्हणजे आपल्या शोधासाठी आणि रावणाशी युद्ध करण्यासाठी आता सुग्रीव हा रामासह सज्ज, आपल्या सैन्यासह सज्ज आहे, अशा प्रकारे सांगितलं. तेव्हा मारुतीला स्वतःला सांगता येत नव्हतं का की आम्ही वानर नाहीये, तर आम्ही वेश फक्त वानराचा घेतलेला आहे, आम्ही मनुष्यच आहोत, असं म्हणता आलं असतं मारुतीरायांना, परंतु असं मारुतीरायांनी तिथे म्हटलेलं नाही. त्यानंतर जेव्हा मारुतीला पकडल्यानंतर रावणाच्या सभामंडपामध्ये गेल्यानंतर सुद्धा तिथे सुद्धा त्या दैत्यांनी आणि रावणाने विचारले की तू कोण आहेस, कोणाचा दूत आहेस का, किंवा कोणतं हे मायावी रूप धारण करून तू आलेला आहेस, अशा प्रकारे त्या ठिकाणी विचारल्यानंतर मारुतीने सुद्धा सांगितलं की ना मी कोणाचा दूत आहे, ना मी मायावी रूप धारण केलेलं आहे, मी जातीने शुद्ध वानर आहे, अशा प्रकारे स्पष्ट मारुतीरायांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर रामदास स्वामींनी भीमरूपीमध्ये वर्णन केलेलं आहे की पुच्छते मुरडले माधा गिरडी कुंडले बरी. त्यानंतर ब्रह्मांडा भोवते वेढे वज्रपुच्छे करू शके असं सांगितले. आता जर का ते वेश घेतलेला आहे, वेश धारण केला आहे वानराचा, जसा मारुतीरायांची भूमिका साकारण्यासाठी दारासिंग यांनी रामायण मालिकेमध्ये वानराचा वेश धारण केला होता, हे आपण म्हणू शकतो. तसा जर का वेश धारण केला होता तर ती शेपूट ब्रह्मांडाला वेढा घालेली इतकी मोठी कशी करता येईल. त्यानंतर जेव्हा रावणाने मारुतीरायांच्या शेपटीला त्या ठिकाणी अग्नी प्रज्वलित करून कष्ट देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सुद्धा मारुतीराय विचार करत आहेत की शेपटीला माझ्या लागलेला जो अग्नी आहे हा मला दहन का करत नाही आणि मला शीत का वाटतोय, तो थंड का जाणवतोय, अशा प्रकारे त्या ठिकाणी मारुतीराय विचार करतायत. आणि तेव्हा सुद्धा शेपटी मारुतीरायांनी वाढवलेली आहे. आता जर का हा वेश धारण केला होता तर ती शेपटी वाढवणं हे शक्य आहे का. मारुतीराय ह्यांना अष्टसिद्धी होत्या आणि महिमा गरिमा लघिमा इत्यादी ज्या अष्टसिद्धी आहेत त्यामध्ये शरीराचा आकार लहान करणे, मोठा करणे, वेगळ्या प्रकारचं शरीर धारण करणे, ह्या सगळ्या प्रकारच्या यौगिक विद्या ज्या आहेत त्या सगळ्या मारुतीरायांना येत होत्या आणि त्याच्या जोरावर मारुतीराय हे सगळे चमत्कार करत होते. मला एक कळत नाही की अशा प्रकारे ह्या देवतांना माणूस आहे असं सिद्ध करण्याचा हट्ट कशासाठी पाहिजे. बरं हे झालं. आता द्रोणागिरी पर्वत मारुतीरायांनी उचलून आणला आणि परत तिथे नेऊन ठेवला. बरं, समुद्र उल्लंघन केलं, नुसता वेश धारण केला असता तर एका मनुष्याला एका उडीमध्ये समुद्राचं उल्लंघन करणं शक्य आहे का. म्हणून आमच्याकडे देवतांचं लक्षण केलेलं आहे, ईश्वराचं लक्षण सांगितलेलं आहे तर्कशास्त्रामध्ये. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, जे काही घडू शकतं असं आपल्या कल्पनेमध्ये ज्या प्रकारची कार्य घडू शकतात तशी कार्य, किंवा जी कधीच घडू शकत नाही तशी कार्य, किंवा त्याहीपेक्षा काहीतरी विपरीत घडणे अशा प्रकारची कार्य सुद्धा करण्याची शक्ती ज्याच्याकडे आहे त्याला आपण ईश्वर म्हणतो, असं एक साधारण लक्षण केलेलं आहे. मग त्याचं हे सामर्थ्य आपण का स्वीकारत नाही, का टाळतो आहोत हे सामर्थ्य. आणि पुन्हा कुठेतरी काहीतरी सामान्य मनुष्याने काहीतरी विशिष्ट काम केलं किंवा काही केलं, अनाकलनीय काम केलं की त्याला चमत्कार म्हणून नाव देतो. वास्तविक जिथे अर्थात तो चमत्कार नाही, ते सामर्थ्य आहे, ती शक्ती आहे. ज्याची जेवढी शक्ती, लहान बाळाला किती पावशेर उचलू शकत असेल, थोडा मोठा झाला की तो 1 किलो उचलू शकतो, आणखी मोठा झाला की 10 किलो उचलू शकतो. तसं मारुतीरायांचं एवढं सामर्थ्य होतं की त्यांनी द्रोणागिरी पर्वत सुद्धा उचलला. आणि त्या ठिकाणी अनेक वेळेला मारुतीरायांनी आपण वानर असल्याचं स्पष्ट सांगितलेलं आहे. तर रामायण वाचलं, रामायणाचा अभ्यास केला असं हे म्हणणारे लोक यांना या गोष्टी दिसल्या नाहीत का. रामदास स्वामींनी साधं भीमरूपीमध्ये मारुतीचं वर्णन केलेलं आहे, हे कळलं नाही का.
मग अशा प्रकारे काहीतरी विपरीत चुकीचा अभ्यास करून लोकांच्या समोर असे चुकीचे विषय मांडणं हे अतिशय चुकीचं आहे. त्यानंतर रामांच्या विषयी सुद्धा ते मनुष्य रूप धारण केलं कारण की रावणाने तशा प्रकारचे वर मागितले होते. आता मनुष्य रूप धारण केल्याशिवाय रावण मरणार नाही म्हणून विष्णूंना मनुष्याच्या रूपात रामावतार घ्यावा लागला. पण याचा अर्थ ते मनुष्य नव्हते, ते देवच होते आणि आपल्या सर्व सामर्थ्यांनी त्या ठिकाणी ते आलेले होते. रामांनी क्षणार्धामध्ये 14,000 राक्षसांचा वध केलेला आहे. तसेच रामांनी सोडलेले बाण हे पुन्हा रामांच्या भात्यामध्ये येऊन बसत असत. तर ही सामान्य उदाहरणे आहेत. आणखीनही प्रभुरामांची भरपूर सामर्थ्य आहेत, वैशिष्ट्ये आहेत की ज्यातून ते ईश्वर होते हे सिद्ध होण्यासारखं आहे. आणि ते सिद्ध करायची खरं गरज नाही. सूर्याला काही सूर्य आहे हे सिद्ध करायची गरज नाही. परंतु काही मूढ लोक जे आहेत ते सूर्याला सुद्धा सूर्य म्हणायला तयार नाहीत आणि मग असं काहीतरी विजेचा दिवा वगैरे असं सामान्य भाषेतच बोलण्याची इच्छा करतात. तसंच रामांच्या बद्दल आणि मारुतरायांबद्दल सुद्धा ते मनुष्य होते किंवा असं काहीतरी आपल्याला खूप काही कळले आणि मग PhD आणि इकडच्या तिकडच्या डिग्र्या आणि यांना देतात कशा तरी या डिग्र्या. पण बहुतेक ते डिग्र्या देणाऱ्या संस्था आणि ते परीक्षक सुद्धा त्यांचाही अभ्यासाच्या विषयी शंकाच आहे. तर अशा प्रकारे हे जे विषय समाजामध्ये प्रसारित होत आहेत तर याचा व्यवस्थित विचार करावा पाहणाऱ्यांनी, ऐकणाऱ्यांनी, अभ्यास करणाऱ्यांनी. आणि ते खरं आहे अशा प्रकारे मानण्याची आवश्यकता नाही. कधीतरी ते ऐकल्यानंतर स्वतः सुद्धा रामायण ग्रंथ वाल्मिकींनी जो लिहिलेला आहे तो उघडावा आणि त्यामध्ये काय लिहिलंय ते पाहावं. म्हणजे मग आपल्याला सगळ्या गोष्टी समजून येतात. तर अशा प्रकारचे जे दुर्विचार मांडले गेलेले आहेत मारुतरायांबद्दल. मारुतराय हे वानर रूपातच होते. अनेक लोकांनी रामांच्या सहाय्यासाठी अनेक देवतांनी, त्या मूळच्या देवताच आहेत पण पृथ्वीवरती येत असताना त्यांनी वानर रूप धारण केलं. आता वानर वेश धारण केलं असं म्हणलं तरी हरकत नाही, पण जन्मतःच ते वानर आणि संपूर्ण जन्म वानर म्हणूनच जगले. त्या ठिकाणी ते मनुष्य म्हणून जन्माला आले आणि वानर वेश धारण केला असं मात्र अजिबात त्या ठिकाणी झालेलं नाही. तर याचा विचार करावा आणि आपली श्रद्धा ही दृढ ठेवून देवतांचं जे सामर्थ्य आहे त्याचा स्वीकार करावा, त्याच्याविषयी शंका आणू नये. म्हणजे आपल्याला त्यांच्यापासून योग्य ते ज्ञान आणि योग्य ते फळ जे आहे आपल्याला त्यांच्या उपासनेपासून त्यांचं विचार, चिंतन, मनन आणि ध्यान केल्यामुळे प्राप्त होऊ शकतं.